प्रियाला प्रीत कळेना। मला मम्मा असं म्हणाली की यापुढे चंदूशी नाही बोलायचं, म्हणजे आपल्या भेटीगाठी नकोत तिला। मी आता काय करू सांग ना तूच, मला खरंच कळत नाहीये काय करायचं। काय करू काय विचारतेस? तुझी ममा जे सांगते ते कर। अरे चंदू म्हणजे नाही, मी खरंच बोलतोय। असंही आता आपल्या नाटकाच्या रिहर्सल किंवा नाटकाचा प्रयोग संपल्यावर आपण भेटणार नाही होत ना। हाँ अभी अभी अरे आपला प्लॅन वर्कआउट होतोय। हो हो अरे मी सांगितलं आईंना की मला बरं नाही वाटत आहे, तर आई लगेच गेल्या सुद्धा किचन मध्ये काढा करायला माझ्यासाठी। हो हो आई शमिका, अगं किती ताप आहे तुला? किती येतात? 102, 103, आई 104? सांग ना किती येतात? आई मी चेक करणारच होते। शमिका बास झालं नाटक, अगं किती नाटक करशील? बघ मी सांगितलं होतं ना तुला, ही पोरगी दिसते तेवढी साधी सरळ नाहीये। खोटं बोलण्यात तर इतकी तरबेज आहे ही की आपल्या डोक्यावर कधी मिऱ्या वाटून निघून जाईल ना कळायचं सुद्धा नाही। आता जर पुन्हा खोटं बोललीस ना तर आई 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 ती खोटं बोलली आपल्या मुलीसाठी ना, माधुरीसाठी ना, हे पटतंय ना तुला? हो ना? तिच्या खोटं बोलण्यामागची भावना तू जाणून घे ना, कळलंय तर ना? मग कशाला उगाच राग करतेस? सोडून दे। तेव्हा तुला जे काय बोलायचं असेल, तक्रार करायची असेल, जे काय तुझं म्हणणं असेल ना, ते तिला स्वच्छ जाऊन सांग। अगं एका घरात राहतो आपण, आपला काही महाल नाहीये, समोरासमोर कधी ना कधी येणारच ना। किती दिवस असे वागणार तुम्ही? जा, पूर्वी जसा प्रत्येक गोष्टीचा शेवट गोड करायचीस तसा याही गोष्टीचा कर। ऐक मला, काय काय माझ्या मुलींचे हक्क हिरावून घ्यायला निघाली होतीस ना तू? काय म्हणालास? मी तुझ्या मुलींचे हक्क का? रिया तुझी मुलगी नाहीये म्हणून? मी तुझी बायको नाहीये? तिचा आणि माझा हक्क तू हिरावून घेतलास असं मी म्हटलं तर? हे तू मला बोलतेस? जिथे 20 वर्षापूर्वी जिने मला मारण्याचा प्रयत्न केला, ती तू स्वतःच्या हक्कांविषयीची, आपल्यातल्या नात्यांविषयीच्या गोष्टी तू बोलतेस? अनिरुद्ध काय करतोयस? अनिरुद्ध हात सोड माझा, हात सोड। आज तुझा हात आहे ना संध्या, तो कित्येक वर्षांपूर्वीच मी सोडून दिलेला आहे। आणि आता जी गोष्ट मी करायला जाणार आहे ती सुद्धा गेल्या कित्येक वर्षापूर्वीच मी करायला हवी होती। या घराच्या आसपास सुद्धा मी तुला फिरकू देणार नाही। सगळ्या गोष्टींची अशी काही व्यवस्था करेन की या घराशी तुझा कुठल्याही प्रकारचा संबंध उरणार नाही। अनिरुद्ध, आउट, अनिरुद्ध, अनिरुद्ध।